नमस्कार मंडळी, मी पल्लवी खेडेकर तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत गरमागरम बटाटे वडे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, मी इकडे घेतलेले आहेत 5 बटाटे। हे छान असे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे स्मॅश करायचे आहेत। तसेच इथे बघा 4 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6 आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडे करून। आता हे आपण मिक्सरमधून कुटून घेणार आहोत, म्हणजे दरदर कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता इकडे बटाटा पूर्ण स्मॅश करून घेते। एकदम आपल्याला त्याला एकदम स्मॅश नाही करायचं आहे, थोडेसे असे तुकडे टाईप ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडे बनवतो ते जेव्हा खातो तेव्हा त्याच्यामध्ये जर मध्येच आपल्याला बटाट्याचा तुकडा दाताखाली आला तर खूप छान अशी टेस्ट येते आणि मस्त असे लागतात। तर इकडे बघा अशा प्रकारे पूर्ण स्मॅश करून घेतलं आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण 2 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे। मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मगाशी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं आलं, लसूण आणि मिरची, त्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायची आहे। आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमच हळद टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा छान मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर आपण जो बटाटा एकदम स्मॅश करून घेतला होता तो आता ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता हे सगळं पूर्णपणे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जास्त वेळ आता ही शिजवायची गरज नाही आहे। फक्त आपली जी काही फोडणी दिली होती ती छान अशी बटाट्याला व्यवस्थित लागली पाहिजे, त्याची चव पूर्णपणे आपल्या बटाट्यामध्ये उतरली पाहिजे। आता सगळ्या बाजूने आपण हे छान असं ढवळून घेतलेलं आहे आणि मगाशी सांगायला विसरले मी, ह्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घ्यायची आहेत। आता आपल्या इकडे बटाट्याची भाजी मस्त अशी बनवून रेडी होत आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। आता मीठ टाकून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे वड्यांसाठी। एकदा व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची, जेणेकरून सगळीकडे आपली कोथिंबीर मीठ व्यवस्थित लागलं जाईल आणि मग नंतर आपण गॅस बंद करून भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता भाजी थंड व्हायला आपण ठेवून देऊया आणि आता भाजी थंड होईपर्यंत आपण बॅटरची तयारी करून घेऊयात। बघा मस्त वाटते ना भाजी। तर चला तर आता आपण बॅटर बनवूया। तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं। आपण भाजीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट पावडर घालायची आहे, थोडासा सोडासुद्धा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर आणि थोडीशी हळद पावडर आणि आता थोडं पाणी टाकून ह्याचं जाडसर बॅटर तयार करून घेऊया। जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर हे बनवून रेडी झालेलं आहे। आता बॅटर रेडी होईपर्यंत आपली भाजी पण छान थंड झालेली आहे। आता ह्याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊयात। तर तुम्हाला ज्या आकाराचे वडे हवेत त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी प्रेस करून मस्त असं त्यांना वड्यांचा आकार दिलेला आहे। अशाच प्रकारे मी सगळे वडे बनवून घेते। तर लवकरच तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बॉल्स टाईपमध्ये पण करू शकता, एकदम जसे आपण गाडीवर खातो वडापाव त्याप्रमाणेच ह्याची वड्यांची चव येते। हे बघा मी अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेतलेत। आता मी हे बॅटरमध्ये डीप करणार आहे। असं बॅटरमध्ये डीप करून लगेचच तेलात सोडायचे आहेत। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हे सगळे वडे तेलामध्ये सोडून घेऊयात।
एकदम वडापावची जशी चव असते तशाच प्रकारची ह्या वड्यांनासुद्धा चव येते. तुम्ही पावाबरोबर पण सर्व करू शकता किंवा असेसुद्धा खाऊ शकता. तर असे मस्त असे गरमागरम वडे मी बनवून रेडी करते. मस्त असे फुगून वरती येतात. थोडेसे गोल्डन रंगावरती आल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे आहेत. एकदा तेल गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे, म्हणजे ते आपले वरचं कोटिंग करपणार नाही. हे बघा मस्त असे टम्म फुगून आलेले आहेत आपले वडे. अशा प्रकारे सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.